कालच्या छगन भुजबळ यांच्या भाषणानंतर सर्वच पक्षांमध्ये एक वेगवेगळी चर्चा सुरू झालेली आहे. याच चर्चेच्या अनुषंगानं सध्या आता आपल्याशी बोलण्यासाठी आहेत शंभूराज देसाई साहेब. कालचं छगन भुजबळ यांचं भाषण झालेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी पहिली एक मागणी केलेली आहे की शिंदे जी समिती बनवण्यात आलेली आहे ती रद्द करा. नाही बरं का, मुळातच भुजबळ साहेबांचं भाषण काय मला पाहता आलं नाही. काल सकाळपासून मी मतदारसंघामध्ये कार्यक्रमांमध्ये होतो. रात्री उशीर मला झाला यायला. मी थोडंसं सोशल मीडियावरतीच फक्त ते भुजबळ साहेबांचं भाषणातलं जे काय महत्त्वाचे मुद्दे होते तेवढे मला बघता आले. आता याच्यात हा विचार सगळ्यात पहिल्यांदा केला पाहिजे की जस्टिस शिंदे साहेबांची जी समिती नेमलेली आहे ती समिती नेमण्याचा निर्णय हा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे आणि त्या मंत्रिमंडळाचे सदस्य माननीय भुजबळ साहेब आहेत. आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय चर्चा होतात ह्या उघड बाहेर सांगायच्या नसतात, म्हणून मला सविस्तर त्यातलं काय बोलता येणार नाही. पण सर्व मंत्रिमंडळानं एका विचारानं एका मतानं हा निर्णय जस्टिस शिंदे साहेबांची समिती नेमायचा घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे जस्टिस शिंदे साहेबांच्या समितीचं काम सुरू आहे. आता या निर्णयाच्या बाबतीत माननीय मंत्रिमंडळातल्या सन्माननीय एखाद्या सदस्याचं वेगळं मत असेल आता, तर ते माध्यमांच्या समोर जाहीर सभेमध्ये मांडण्यापेक्षा आमचे प्रमुख आहेत मंत्रिमंडळाचे माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदय, भुजबळ साहेबांच्या सारख्या ज्येष्ठ मंत्री महोदयांनी या दोघांची तिघांची भेट घ्यावी. जे काय भुजबळ साहेबांना या समितीबद्दल म्हणायचं असेल ते त्यांनी ह्या तिघांच्या जवळ बोलावं. पण अशा पद्धतीनं एखादा निर्णय मंत्रिमंडळानं एकत्र येऊन एका विचाराने घेतला असताना त्याच्यावर पुन्हा आणि वेगळं मत मांडणं आणि ती समिती बरखास्त करा म्हणणं हे काय उचित नाही. ह्याच्यातून मतभेद निर्माण झाले असं वाटतंय का तुम्हाला? मतभेद याला म्हणता येणार नाहीत. हे बघा, प्रत्येक व्यक्तीचं, मग आमदार महोदय असतील, खासदार महोदय असतील, मंत्री महोदय असतील, प्रत्येकाचं काही वेगळं मत असतं. मी परत सांगतोय, याला मतभेद म्हणता येणार नाहीत. पण समजा समिती गठीत करताना, समितीची कार्यकक्षा ठरवताना, समितीला दिलेल्या कामाचा कालावधी ठरवत असताना ते काम सुरू झाल्यानंतर जर भुजबळ साहेबांचं काही वेगळं मत बनलं असेल तर त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगावं ना, दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांना सांगावं. पण मंत्रिमंडळानं एका विचाराने एकत्र येऊन घेतलेला निर्णय त्याच्या उलट मत बाहेर माध्यमांच्या मध्ये जाहीर सभेतने मांडणं हे मला तरी काही योग्य वाटत नाही. भुजबळ साहेब आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत, माझ्यापेक्षा अनुभवानं खूप मोठे आहेत. मी त्यांच्यापेक्षा अनुभवानं खूप लहान जरी असलो तरी मला असं वाटते की ही चर्चा ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या, दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या समवेत होणं गरजेचं आहे, ना की अशा चर्चा ह्या माध्यमांच्या समोर किंवा जाहीर सभेतनं करण्यासारख्या ह्या चर्चा नाहीत. या समितीमार्फत एखाद्या समाजाला मागास ठरवता येत नाही असं भुजबळांचं म्हणणं आहे. त्यामुळे ही समितीच बरखास्त करावी असं म्हणणं. मी परत सांगतोय, भुजबळ साहेबांना काय म्हणायचे ते त्यांनी या तिघांच्या समोर मांडा, नाही तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडा. कदाचित आता मंत्रिमंडळाची बैठक आता मंगळवारी आमची दर आठवड्याला असते. जर समजा उद्या मंत्रिमंडळाची बैठक असेल तर भुजबळ साहेबांना आहे संधी, त्यांनी बोलावं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये. ते त्यांचं मत मांडतील, बाकीचे मंत्री त्यांचं मत मांडतील. पण मी एवढंच सांगेन, माननीय शिंदे साहेबांच्या, माननीय फडणवीस साहेबांच्या, माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आम्ही सगळे मंत्री काम करतो तेव्हा राज्याचं हित डोळ्यासमोर ठेवून कुठल्याही समाजाला, कुठल्याही घटकावरती अन्याय होणार नाही, सगळ्यांच्या विकासाबाबतीत सगळ्यांना न्याय देताना समतोल राखला जाईल, अशीच भूमिका ही मंत्रिमंडळाचं नेतृत्व करताना माननीय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची आहे. त्यामुळं असं जरी एखादं वक्तव्य भुजबळ साहेबांनी केलं असेल तर त्याच्यावर एकत्र बसून आम्ही चर्चा करू आणि त्यातनं निश्चितपणानं मार्ग निघेल. या शिंदे समितीमुळं आता अजित पवार गट आणि शिंदे गट असा वाद होऊ शकतो का? म्हणजे संघर्ष तयार होऊ शकतो? माध्यमांनी थोडंसं जरा सबुरीनं घ्या. वाद 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 आता मला तुम्ही प्रश्न विचारल्यापासून 4 वेळा म्हटला तुमच्यात वाद आहेत का, तुमच्यात मतभेद आहेत का? अजिबात नाही. मी परत सांगतो, एखाद्या विषयासंदर्भात वेगळं मत असू शकतं, ते मांडू शकतात. त्यांचं जसं एखादं मत आहे तसं दुसऱ्याही माननीय आमच्या मंत्री महोदयांचं, आमच्यासारख्यांचं काय असू शकतं. पण आम्ही एकत्र बसू, माननीय सीएम आणि माननीय दोन्ही DCM साहेबांच्या समोर मांडू आणि अशा विषयावरनं वाद मंत्रिमंडळात होणार नाही याची पूर्ण काळजी आम्ही सगळेजण एकत्र मिळून घेऊ.
हिवाळी अधिवेशनात घोषणांचा पाऊस होण्याची शक्यता बोलली जाते. राऊत का? त्याच्यामध्ये मराठा कोण म्हणलं हे? राऊत का? सध्या आता चर्चा सुरू आहे. कोण बोलतोय? पण कोण? चर्चा नाही. कोण आहे? मला वाटलं राऊतांचं स्टेटमेंट आहे. राऊत नाही, मग विशेष आहे. नाहीतर दुसरं कसं आहे, चर्चेला नुसतं उत्तर देण्यात अर्थ नाही. कोण बोललं हे जर तुम्ही मला सांगितलं, आम्ही ज्या घोषणा करतो ना त्या घोषणांची आम्ही अंमलबजावणी करतो. आम्ही असं ज्या अंमलबजावणी होण्यासारख्या नाहीत अशा घोषणा माननीय शिंदेसाहेब कधीच करत नाहीत. जे होण्यासारखं आहे, जे करण्यासारखं आहे, जे आम्ही करणारच आहोत तेवढंच माननीय शिंदेसाहेब बोलतात. त्यामुळं पाऊस वगैरे काही नाही. राज्याच्या हिताचे निर्णय घेतले जातील. सर्व विभागाचा राज्यातल्या विकासाच्या बाबतीत समतोल राखणारे निर्णय घेतले जातील आणि राज्याला पुढे नेण्याच्या दृष्टीनं अत्यंत चांगले निर्णय नागपूरच्या अधिवेशनात होतील. लोकसभा निवडणूक संदर्भात महायुतीच्या जागा वाटपामध्ये चाचणी सुरू आहे. आता सध्या भाजपाला 26 जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. तर उर्वरित 22 जागांवर शिंदे गट आणि अजित पवार गट लढणार आहे. मात्र अजित पवार गटाची एंट्री झाल्यामुळे शिंदे गटाच्या वाट्याला कमी जागा मिळतील असं एकंदरीत सध्या चित्र आहे. तुम्ही काहीही आमच्यात वितुष्ट निर्माण करण्याचं अशा बातम्या पेरून प्रयत्न करू नका. फडणवीस साहेबांनी स्पष्ट ह्याच्यावर भूमिका व्यक्त केलेली आहे की आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसू आणि फॉर्म्युला ठरवू. अजून कुठलाही फॉर्म्युला ठरलेला नाही हे फडणवीस साहेबांनी सुस्पष्ट केलेलं आहे आजच सकाळी. त्यामुळं आम्ही एका विचारानं राहू. आमचं एकच तत्व आहे, आम्ही तिन्ही पक्षांचं माननीय नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा देशाचं पंतप्रधान करायसाठी 45+ खासदार महायुतीचे महाराष्ट्रातनं निवडून आणायचे हे आमचं धोरण आहे आणि त्याच्यासाठी जे जे करावं लागेल, 2 पावलं कुणाला पाठीमागं सरकावं लागलं तर आम्ही 2 पावलं कुणी पाठीमागं सरकायची तयारी आहे. ज्या काय आमच्या चर्चा होतील त्यात हे 3 नेते प्रमुख आहेत आमचे, माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय दादा. हे आमचं धोरण आहे आणि त्याच्यासाठी जे जे करावं लागेल, 2 पावलं कुणाला पाठीमागं सरकावं लागलं तर आम्ही 2 पावलं कुणी पाठीमागं सरकायची तयारी आहे. ज्या काय आमच्या चर्चा होतील त्यात हे 3 नेते प्रमुख आहेत आमचे, माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय दादा. हे 3 जण बसतील. हे 3 जण जे ठरवतील त्याप्रमाणे त्या जागा निवडून आणायचं काम आमदार, आम्ही मंत्री, आम्ही सगळेजण ते करू. धन्यवाद शंभूराज देसाई साहेब यांनी परखडपणे दिलेल्या उत्तरातून आता सध्या आणखी एक वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा सुरू व्हायला हरकत नाही. राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.